ताई, अगं काम कर ना. अशी हसतेस काय त्यांना बघून? गप्पा बस, कामच करते मी. ताई खोटं नको बोलूस हा. मी आत्ता बघितलं, तू हसत होतीस त्यांच्याकडे बघून. काय विचार करत होतीस सांग ना. गौरी, मी पण मगाचपासून तेच बघतोय. मगाचपासून माझ्याकडेच बघतायत. म्हटलं बघू काय करतायत. तुम्हाला काय माहिती? तुम्ही झोपला होतात ना? ऍक्टिंग ऍक्टिंग करत होतो मी. ऍक्टिंग हो म्हणजे तुम्ही जागे होतात? मग काय, बघत होतो तुम्ही काय करताय. जाऊ आजींना सांगितलं पाहिजे या घरात मला प्रायव्हसी हवी. असं सतत कोणीतरी माझ्यावर नजर ठेवणार असेल तर कसं राहू मी या घरात. एक तर आजकालचा जमाना माझ्यासारख्या हँडसम मुलांसाठी वाईट आहे. ताई सांग ना, का हसत होतीस तू त्यांना बघून? का हसत? सांग ना सांग ना सांग ना. गौरी तू धर, कचरा काढ. तात्या नाही येत ना, टपरी जाऊन उघडायला पाहिजे. आई येते हा मी. काढ काढ हो, काढ. धाव. ताई झाडू मार झाडू मार. तुमची माणसं काम चोख करतात की नाही ते बघा. नाही, असे कसे मेन डोर वरचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते? हा, नाही, मला नाही माहित सर. काहीच माहित नाही तुम्हाला? त्याला काय अर्थ आहे? पैसे वेळेवर मिळतात ना तुम्हाला? सुदर्शन, नाही नाही, हे बघा, तुम्हाला जमत नसेल ना तर आम्ही एजन्सी बदलू. बाहेर बऱ्याच एजन्सीज आहेत. रत्नमाला मॅडम माणसं जपतात म्हणून तुमची माणसं 8-8, 10-10 वर्ष इथं काम करतात. आणि यापूर्वी असं कधी झालं नाही. आत्ताच कसं कोण घरात घुसलं? हे बघा, तुम्ही तुमची माणसं बदला नाहीतर आम्ही एजन्सी बदलू. सुदर्शन, जाऊ दे, शांत हो. म्हणजे असं कसं जाऊ दे? तुमच्या जीवावर बेतलं असतं म्हणजे. यांचा हलगर्जीपणा तुमच्या जीवावर बेतल्यावर मग ऍक्शन घ्यायची का? नाही, ह्यांना ना ऐकवल्याशिवाय हे वटणीवर यायचं नाही. सुदर्शन, मी ठीक आहे ना, आता काही झालं नाही ना. हे बघा, सर काय बोलले ते लक्षात ठेवलंय ना तुम्ही? पुन्हा असं होता कामा नये. ओके मॅडम, यापुढे नाही होणार. निघा निघा तू. मला एक गोष्ट कळत नाहीये काकी, तुला मारायचा प्रयत्न नक्की कोण करतंय? नाही, या आधी सुद्धा तुझ्यावर असा जीवघेणा हल्ला झालाय काकी? कोण उठले तुझ्या जीवावर? मला तर काहीच सांगता येत नाही आदित्य. पण काकी, आपल्याला हे शोधायला हवं ना. निदान आपण पोलीस कंप्लेंट तरी करायला हवी. नाही, हे बघा आदित्य, पोलीस कंप्लेंट अजिबात करायची नाही. अगं, तुला माहितीये ना काय होतं? एकदा का पोलीस कंप्लेंट केली की मग ते मीडियाला कळणार. मग मीडियात गेलं की सगळीकडे ही बातमी पसरणार आणि मग राजवर्धनला कळणार, आणि तेच मला नकोय. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा आदित्य, तू जर राजशी बोललास ना तर ह्या प्रकाराबद्दल त्याला अजिबात सांगायचं नाही. कारण मी ओळखते राजला. त्याला जर कळलं माझा जीव धोक्यात आहे तो सगळं सोडून तो धावत पळत इकडे येईल, आणि तेच मला नकोय. आता ना राज परत येताना त्यांनी कावेरीला कन्व्हिन्स करून तिला सोबतच घेऊन यायला हवं. आणि काही झालं नाही ना, ठीक आहे ना मी. मग कशाला आता त्याच्यावरती आपण चर्चा करत बसायची? चल चल, वेळ बघ किती झालाय, खूप कामं पडलीत ऑफिसला. चल निघूया आपण. येतो आम्ही. जमा.
आदित्यने मध्ये येऊन माझ्या सगळ्या प्लॅनची माती केली. आदित्य जर मध्ये आला नसताना तर मग करूया तसं. म्हणजे आदित्य इथे नसेल याची जबाबदारी माझी, पण तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा. कुठे पाठवणार आहेस तू आदित्यला? ते तुम्ही माझ्यावर सोडा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी तुम्हाला आमची टपरी बघायला घेऊन जाते. ही आमची टपरी. बरी आहे. हो, मी पहिल्यांदाच येतोय. छान आहे, पण टुरिस्ट स्पॉट म्हणून तिकीट लावायला हरकत नाही. अरे हो, तुम्ही आधी पण येऊन अहो, तुम्ही अजून गुहागर बघितलेच कुठे? आपल्याला अजून बरंच गुहागर फिरायचंय. अख्ख्या गुहागरचा नकाशा तोंडपाठ असल्यासारखी बोलू नकोस हं गौरी. तू काय फिरतेस ग? हा, टीजभर नाही तुला गुहागर बद्दल काही माहिती आणि आली आहे मोठी गाईड बनायला. अगं ताई, असं काय करतेस? आजीनेच सांगितलंय त्यांना अख्खं गुहागर फिरवायला. पाहुण्यांना गाव दाखवायला नको. आणि तेच म्हणालेत की जर त्यांना गुहागर आवडलं तर इंटरनेटवरती ते चांगलं रेटिंग देतील. मग जास्त कस्टमर येतील ना, म्हणून आजीच म्हणाली. तुम्ही द्याल ना चांगलं रेटिंग? हो, पण तुमच्याकडची व्यवस्था फारशी काही बरी नाहीये. का? म्हणजे बघा ना, आज काही नाश्ताच नव्हता. काय? आज नाश्ता नव्हता? नाही, होता, पण असून नसल्यासारखा होता. फारसा काही बरा नव्हता. आणि आता ना मला चवीचं खाण्याची सवय लागली, त्यामुळे फार नाही खाल्लं मी काही. गौरी, यांनी खरंच काही खाल्लं नाहीये का? नाही, खरंच काही खाल्लं नाहीये. तू बनवतेस का काही पटकन? मी पोहे किंवा काही घेऊन येऊ का? गप्प बसतेस का जरा? मी काही आत्ता बनवणार नाहीये. चहा बिस्किट हवं तर देते त्यांना. विचार हवाय का? खर तर चहा घ्यायला हरकत नाहीये, खरंच हरकत नाहीये. पण बरा बनवतात ना या चहा. बरा? लगता है आप इस एरिया में नए आए हो. अहो, अख्ख्या गुहागर मध्ये माझ्या ताई सारखा छान चहा कुणीच बनवत नाही. उगीच काहीतरी बोलू नको. प्यायलोय मी यांच्या हातचा चहा. काही बरा बनवत नाही ते. अहो, तुम्हाला माहित नाही, कावेरी अगोदर खूप चांगला चहा बनवायची. पण मध्येच काय हुकलं काय माहित. ती मुंबईतून परत आली खरी, पण चहाची चव मुंबईतच ठेवली वाटतं. काय सांगताय? हो, असं काय झालं मुंबईला? काका, तुम्हाला चहा हवाय ना? देते मी. यांच्याशी अजिबात गप्पा मारत बसू नका. बरं बरं, ते दे. मला पण दे एक चहा. मला जायचंय. मलाही एक कप चहा द्या.
ही कुठली पद्धत आहे काम करायची? हा, तुम्हाला तुमची कामं वेळेवर करताच येत नाहीत का? रे मी नसेल केला फोन, पण तुम्हाला स्वतःचे डिसिजन स्वतः घेता येत नाहीत का? उद्या मला काहीही झालं तरी आपल्या कंपनीतर्फे दिलेली कमिटमेंट पूर्ण व्हायला हवी याची अक्कल नाहीये का तुम्हाला साधी? कारण देऊ नकोस, मला आत्ताच्या आत्ता त्या डिझाईन्स रेडी हवेत, कळलं? मॅम, आज संध्याकाळचा जो इव्हेंट आहे ना, त्याचं काय आता? सगळी कामं मीच करायची आहेत का? मॅम एवढं हायपर कशाला होताय? मी फक्त एवढंच सांगायला आले होते की इव्हेंटची सगळी तयारी झाली. काय झालंय मॅम? तुम्ही ओके आहात ना? काहीच ओके नाहीये. राज गेल्यापासून कशातच मन लागत नाहीये. काही करून तो इथे यायला हवा, आणि जर तो येणार नसेल ना तर आपल्याला त्याला इथे आणायला हवं. अहो पण कसं? त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल. अहो मिस्टर टुरिस्ट, काय बघताय काय? काही नाही, काकूंना बघत होतो चहा बनवताना. पण काही म्हणा, चहा बनवताना काकू फारच सुंदर दिसतात. म्हणजे चहा बनवताना सगळे सुंदर दिसतात, पण मला वाटलं या जरा जास्तच सुंदर दिसतात, पण तसं नाहीये. प्या. थँक्यू. अगं बाय, मी पण मागितला चहा, मला देतेस ना? देते. हा, बाय कावेरी, तुझ्या हातची चव परत आली. हा, मस्त झालाय चहा. ए नाता, ए काशा, अरे लवकर या, लवकर या, कावेरीच्या हाताला चव आली. या या लवकर या. अरे काय सांगतोस काय? हो खरंच? या, बस बस, बस. बाय कावेरी, मला पण एक चहा दे. मला पण एक चहा. मला पण एक चहा द्या. हो हो देते. बाय, मला पण एक चहा. हो हो देते. ताई, अशी अचानक कशी काय चव परत आली ग? की माणूस परत आलाय म्हणून चव परत आली? गौरी मार खाणार आहे स्वतः. गौ, माहेरचा चहा बऱ्याच वेळा प्यायलोय, पण हा सासरचा चहा जास्त आवडला. चल. येते ताई. बघ सानिया, सध्या ऑफिसमध्ये खूप कामांचं प्रेशर आहे. उगाच लहान मुलांसारखं हट्ट काय करतेस तू? जरा समजून घे ना. आदित्य, मी लहान मुलांसारखं हट्ट करते आणि मी कायमच तुला समजून घेते.
हे बघ आदित्य, तू नेहमी कामातच असतो, पण सणवार नातेवाईक काही आयुष्यात असतं की नाही? हा, पण नाही, तुला फक्त कामच करायचंय ना ऑफिसमध्ये बसून. आदित्य, दिवाळी आली आणि गेली सुद्धा, पण आपण एकदाही मम्माकडे गेलोच नाही. अरे मम्मानी किती फोन केले माहितीये का तुला? एकतर लग्नानंतरचा माझा पहिला दिवाळ सण आहे. मग आपण एकदा तरी मम्माकडे जायला नको का? सांग बघू. पण आपण गेलोच नाही, आपण इथेच दिवाळी सेलिब्रेट करत राहिलो. पण सानिया, ही तुझीच इच्छा होती ना. हो आदित्य, अशी इच्छा होती माझी, पण काही रीतभात असते की नाही? एकतर मम्मा मला किती फोन करते माहितीये का तुला? तुझा पहिला दिवाळ सण आहे, आली नाहीस हेच तिने सतत लावलंय. मला असं वाटतं की आपण एकदा तरी मम्माकडे जायला हवं, प्लीज. सानिया, अगं खरंच कामांचं खूप प्रेशर ऑफिसमध्ये, जरा समजून घे. मला खरंच वेळ काढता येणार नाहीये सानिया. बरं आदित्य, ठीक आहे, फाईन. पण मग आपण आज रात्री जाऊया का मम्माकडे? एक काम कर, तू तुझं ऑफिस सुटलं ना की तू तिथेच थांब, मी तुला तिथे पिक करते आणि त्याच्यानंतर मग आपण मम्माकडे जाऊया आणि आज रात्री आपण मम्माकडेच राहूया. आणि हवं तर उद्या तू तिथूनच ऑफिसला निघून जा. हा, ओके, करूयात आपण तसंच. ये तुम्हाला घ्यायला राहतो. ओके ओके, ठीक आहे, मी येते. बाय. बाय. बाबा, मी आज रात्री आदित्यला घेऊन माहेरी जाते. तेव्हा आज रत्नमाला मोहिते आणि तिच्या मृत्यूच्या मध्ये कोणीही आडवं येणार नाही. बाबा, मी माझं काम पूर्ण करते आणि तुम्ही तुमचं इथलं काम पूर्ण करा. काहीही झालं ना तरी त्या रत्नमाला मोहितेला आज संपवाच. हे बघा, अरे वा, मस्त आहे स्पॉट. मलाही कंटाळा आला ना की मी नेहमी इथेच येते. मी म्हटलं होतं ना तुम्हाला आवडेल. करेक्ट बोलली होतीस. मिनिट. हॅलो. हॅलो सर, मी वैदेही मॅमच्या ऑफिसमधून बोलते. हा, बोला. सर, तुम्ही आता कुठे आहात? मी गुहागरला आहे. काय झालं? अरे बापरे, गुहागर म्हणजे खूपच लांब आहात. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? हो सर, ऍक्च्युली काय झालं, वैदेही मॅमनं आम्ही काल ऍडमिट केलंय. काय? ऍडमिट?